तिकडे कळव्यात प्रमिला केणी यांनी बंडखोरी करत प्रभाग क्रमांक 23 ब मधून बंडखोरी करत निवडणुकीसाठी त्या उभ्या राहिलेल्या आहेत। प्रमिला केणी यांचं नाव कुठेच चर्चेत नव्हतं, पण त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। मला निवडणूक लढवायची नव्हती, पण कळवाकरांमुळे निवडणुकीला उभी राहिले असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी करण्यात आलेली आहे, पण सगळ्यात चर्चेत असलेली बंडखोरी म्हणजे कळव्यातली। या कळव्यामध्ये प्रमिला मुकुंद केनी यांनी प्रभाग क्रमांक 23 ब मधून बंडखोरी केलेली। तर माझा थेट प्रश्न आहे, विरोधी पक्ष नेते होता, 3 टर्म नगरसेविका, प्रचंड मतांनी गेल्या वेळी आपण विजय मिळवला होता, घरात इतकी वर्ष नगरसेवक पद होतं, मग यावेळेस पुन्हा का निवडणूक लढवावी वाटलं? खरं म्हणजे मला निवडणूक लढायची नव्हती, कारण कोरोनामध्ये माझा एवढा मोठा माणूस सगळ्यांची कामं करताना, जनहिताची सगळे कामं करताना आणि जे सामान आपण कोरोनामध्ये वाटत होतो प्रत्येकाला, त्याचं वाटप करताना त्यांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे मला खरं म्हणजे लढायचं नव्हतं, कारण माझा माणूस लोकांसाठी गेलेला आणि तो परत येणार नव्हता हे मला माहिती होतं। त्यामुळे मी लढायचं सोडून दिलेलं। पण डोळ्यात पाणी दिसतंय, कारण का शेवटी घरातला करता धरता माणूस गेलेला आहे आणि इतक्यात म्हणजे ही घटना जरी कोविडच्या काळात घडली असली तरी त्या आठवणी अजून पण आहेत, पण शेवटी राजकारण असतं। मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुकुंद केनी ज्यांना इथं शेठ म्हणून म्हटलं जातं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटलं नव्हतं की आता बस झालं, आपण बस करावं, आता बस करावं म्हणूनच थांबलेली मी खरी। पण लोक माझ्याकडे येत होती, ताई तुम्ही घरात थांबू नका, दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा लोकांची सेवा करा, कारण शेठचं स्वप्न होतं लोकांच्या मध्ये राहायचं, म्हणून मी लोकांपर्यंत तेवढ्यापुरती काम करत होती। असं लढायचा माझा हे नव्हता, विचार नव्हता। पण ज्यावेळेस आम्ही पक्षाकडे गेलो आणि आम्हाला असं कळलं की एकच तिकीट मिळते, त्याच्यावर मी समाधान मानलेलं आणि मी घरी आले। पण घरी आल्यानंतर इथे जो जनसमुदाय जमलेला होता त्यांना वाटलं ताई पण शेठ नसल्यानंतर ताई आम्हाला हव्यात। जेव्हा तिकीट नाही मिळाली हे कळल्यावर अक्षरशः आम्ही रडलो। पण आज शेठनी जी कामं केली, शेठनी जे कळव्यात केले कामं, त्यांची आठवण ठेवून आम्हाला नगरसेवक सारखा या नगरसेवक कुठेही नसणार, कारण की जनता खूप त्यांच्या पाठीशी आहे। तर या होत्या प्रमिला केनी। ठाण्यामध्ये अनेक अशा बिग फाईट्स आहेत, अनेक अशा बंडखोरीच्या जागा आहेत जिथं निवडणूक जी आहे ती अगदी टफ फाईट होणार आहे। त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा कळव्यातला प्रभाग क्रमांक 23 ब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कळवा। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच